रविराज साबळे यांनी आता थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांना आव्हान दिलं आहे. साबळे यांना याआधी सरकारकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या आणि आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. या सगळ्यावर रविराज साबळे काय म्हणाले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आजकाल महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक वेगळीच घडामोड सुरू असल्याचं दिसतंय. काही व्यक्ती आणि आवाज असे उभे राहत आहेत जे सरळ सरळ सत्तेला प्रश्न विचारत आहेत. त्यामध्ये रविराज साबळे यांचं नाव पुढे येतंय. अनेकांच्या मते त्यांनी सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ केलं आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि प्रश्नांमुळे काही ठिकाणी असं जाणवतंय की जे लोक स्वतःला ठाम समर्थक समजत होते तेही आता विचार करायला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विठ्ठल कांगणे यांची त्यांच्यासोबत झालेली भेट ही अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. या दोन व्यक्ती एकत्र आल्यावर पुढे काय होईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींचं म्हणणं आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि पुढच्या काळात आणखी काही नावे या प्रवाहात सामील होऊ शकतात. उदाहरणार्थ त्रिशील पाटील, रवींद्र पोखरकर आणि निखिल वागरे यांसारखी नावे चर्चेत आहेत. हे सर्व एकत्र आले तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. कायदेशीर बाजूनेही काही मोठी नावे यामध्ये जोगली जात असल्याचं बोललं जात आहे. असीम सरोदे आणि कपिल सिब्बल यांसारखे वकील जर या प्रकरणांमध्ये सहकार्य करत असतील तर विषय अधिक गंभीर होऊ शकतो. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः त्यांच्या नावावर असलेल्या मोठ्या प्रमाणातील जमिनीबद्दल चर्चा होत आहे. काही जणांचा सरळ सवाल आहे की जर सर्व काही व्यवस्थित असेल तर कागदपत्रे सार्वजनिकपणे दाखवण्यात काय अडचण आहे. याच संदर्भात नितीन गडकरी यांनी पूर्वी केलेल्या एका विधानाचाही उल्लेख केला जातो, ज्यामध्ये बावनकुळे यांच्या पूर्वीच्या व्यवसायाबद्दल बोललं गेलं होतं. त्यामुळे लोकांच्या मनात एक नैसर्गिक प्रश्न निर्माण होतो. अल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवरून इतकी मोठी संपत्ती कशी उभी राहिली? सामान्य नागरिकांच्या भावना देखील बदलताना दिसत आहेत. सोशल मीडियावर, विविध प्लॅटफॉर्मवर लोक खुलेपणाने आपले विचार मांडत आहेत. अनेक जण सरकारवर टीका करताना दिसतात आणि हे सर्व केवळ विरोधक नसून स्वतःला पूर्वी समर्थक म्हणवणारे लोकही असू शकतात. यामुळे एक वेगळी परिस्थिती निर्माण होत आहे, जिथे लोकशाहीतील प्रश्न विचारण्याचा हक्क अधिक ठळकपणे समोर येतोय. काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाते, नोटिसा दिल्या जातात किंवा पोलिसांचा वापर केला जातो. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल प्रश्न उपस्थित होतात. एक शेतकरी किंवा सामान्य नागरिक जर आपल्या भागातील प्रश्नांवर आवाज उठवत असेल तर तो चुकीचा कसा ठरू शकतो? तो आपल्या हक्कासाठी, आपल्या हक्काच्या माहितीसाठी प्रश्न विचारतोय. त्याच्याकडे गमावण्यासारखं काही फारसं नसतं, पण त्याच्याकडे सत्य बोलण्याची ताकद असते. अशा लोकांच्या मते संविधानाने दिलेले अधिकार अजूनही जिवंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच सामान्य माणूस निर्भयपणे प्रश्न विचारू शकतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेकांना प्रेरणा देतो, ज्यामुळे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत मिळते. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर काही लोक टीका करताना दिसतात. त्यांना वाटतं की सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अधिक जबाबदारीने बोलायला हवं. या सर्व घडामोडींकडे पाहताना एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही परिस्थिती नेमकी कुठे जाईल? लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज किती महत्त्वाचा आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न झाल्यास काय परिणाम होऊ शकतो?